नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत एखाद्या अपघाताच्या ठिकाणी आपदग्रस्तांना उचलून नेण्याची वेळ आली तर कसं न्यावं। यासाठी काही शास्त्रशुद्ध पद्धती 9वीच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमात दिलेल्या आहेत। आमच्या शिवसमर्थ विद्यालयातील 9वीचे विद्यार्थी या कृती तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवणार आहेत। या कृती आपल्यालाही कधी ना कधी निश्चित उपयोगी ठरू शकतील। व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा, सबस्क्राइब करा, जरूर शेअर करा। पहिली पद्धत बघणार आहोत, क्रॅडल मेथड। इथे पाळणा म्हणजे कमी वजनाची मुलं असतील तर या मुलांना उचलून नेण्याची पद्धत। इथे आपल्यापेक्षा कमी वजनाच्या मुलाला विद्यार्थी उचलत आहेत। दुसरी पद्धत आहे पाठुंगळीला मारणे। इथे सुद्धा जर शुद्धीवर पेशंट असेल तर उचलता येतं। हे पाठुंगळीला मारून हा मुलगा घेऊन जातो आहे। आपल्यापेक्षा कमी वजनाची मुलं उचलणं या ठिकाणी शक्य आहे। पुढची पद्धत आहे ह्यूमन क्रच मेथड। जर एखादा पाय दुखावला असेल तर आधारानं अशा पेशंटला घेऊन जाणे। या मुलांनी दुसऱ्या मुलाला आधार दिलाय। तिसरी पद्धत पुलिंग और लिफ्टिंग। कमी अंतरावर जर एखाद्या बेशुद्ध पडलेल्या अनकॉन्शियस व्यक्तीला घेऊन जायचं असेल तर ही पद्धत उपयुक्त ठरते। ही मुलगी इथे या खाली पडलेल्या मुलीला एकतर खेचून नेऊ शकेल किंवा या दोघी मिळून तिला उचलून नेत आहेत। पुढची मेथड आहे 4 हँड चेअर। हाताच्या विशिष्ट पद्धतीने एकमेकांना पकडून त्या आधारे कमरेखाली जर आधार द्यावा लागत असेल तर अशा पेशंटला उचलून नेता येतं। बघूया प्रत्यक्ष कृती। बघा या मुलांनी असे हात एकमेकांचे कसे पकडलेत। ही एकमेकांना हात पकडण्याची विशिष्ट पद्धत आहे। ती आपल्यापेक्षा जास्त वजनाची मुलं सुद्धा उचलून नेऊ शकते। आता या मुलींनी त्या दोघींपेक्षा जास्त वजन असलेली मुलगी उचलण्याचा प्रयत्न केला आहे। बघा सहजपणे नेऊ शकतायत। पुढची आहे 2 हँड चेअर। जर 2 हातांनी पेशंट तुम्हाला पकडू शकत नसेल पण ताठ बसू शकत असेल तर या पद्धतीनं नेता येतं। इथं या मुलीचे दोन्ही हात बघा पुढे आहेत, तिनं पकडलं नाही मुलांना आणि या मुली तिला उचलतायत। पुढची पद्धत आहे जे फायर ब्रिगेडवाले अग्निशामक दलाचे लोक जे वापरतात ती पद्धत। अशा विशिष्ट पद्धतीनं उचललं तर नेता येतं। आणि पुढची इमर्जन्सीला जर स्ट्रेचर अवेलेबल नसेल तर आपल्याकडे असलेली फळी, बांबू आणि ब्लँकेट यांच्या सहाय्यानं, एखाद्या चादरीच्या सहाय्यानं किंवा एखादा दरवाजा यांच्यावर ठेवून आपल्याला या मुलांना नेता येऊ शकतं, या आपदग्रस्तांना नेता येऊ शकतं। इथे या मुली आपल्याला दाखवत आहेत। इथे छोटंसंच कापड अवेलेबल आहे तरी त्या आधारे या मुलीला उचलू शकलेले आहे। धन्यवाद। व्हिडिओ उपयुक्त असेल तर नमस्कार।